नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका योजनेविषयी बोलणार आहोत जी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहे। तर योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। मित्रांनो, जर तुमचं वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तुम्ही BPL यादीतील असाल आणि तुम्हाला चालताना, बसताना, पाहताना अडचणी येत असतील, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुसह्यपणे जगता यावे आणि वयोमानामुळे येणाऱ्या अशक्तपणावर उपाय करता यावा। योजनेअंतर्गत मिळणार आहे थेट 3000 रुपये आर्थिक सहाय्य, एकदाच मिळणारी एकरकमी रक्कम जी आपण आपल्या गरजेच्या सहाय्यक उपकरणांच्या खरेदीसाठी वापरू शकतो। ही रक्कम वापरून तुम्ही काय काय खरेदी करू शकता ते पहा। श्रवणयंत्र, ट्रायपॉड, क्वाडपॉड, स्टील स्टिक, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, स्लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर म्हणजेच जी काही उपकरणे आपल्याला चालणे, बसणे, ऐकणे, पाहणे या दैनंदिन गोष्टी करताना उपयोगी पडतील, ती आपण या योजनेतून मिळालेल्या पैशातून घेऊ शकतो। ही संपूर्ण रक्कम सरकार थेट आधार संलग्न बँक खात्यात DBT प्रणालीमार्फत जमा करणार आहे। कोणताही दलाल, कोणतंही वेगळं ऑफिस नाही, सरळ तुमच्या खात्यात 3000 रुपये। या योजनेची अंमलबजावणी करणार आहेत आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती। म्हणजे ही प्रक्रिया संपूर्णपणे सरकारी आहे आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते। आता महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कसा करायचा? सध्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू नाही, फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत। फॉर्मसाठी लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो फॉर्म प्रिंट करा, सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या आणि आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात तो फॉर्म सबमिट करा। फॉर्ममध्ये भरायची माहिती: पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, जात व उपजात, रेशन कार्ड नंबर, वार्षिक उत्पन्न, बँक खात्याची माहिती, IFSC कोडसह आवश्यक ती कागदपत्रांची यादी, स्वाक्षरी आणि शपथपत्र देखील गरजेचे आहे। फॉर्मसोबत तुम्हाला पुढील कागदपत्र जोडावी लागतील: आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला, लाभ घेतलेला नाही याचे स्वघोषणापत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र हवे असल्यास रेशन कार्ड किंवा इतर ओळखपत्र। ही सर्व कागदपत्र जोडून अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल। मित्रांनो, ही योजना खरंच गरजू वृद्धांसाठी खूप मोठी मदत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून चष्मा, श्रवणयंत्र, वॉकर घेता आले आहेत। त्यामुळे कृपया ही माहिती आपल्या आईवडील, आजी, आजोबा, काका, काकूंना नक्की सांगा। जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीला ओळखत असाल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, त्यांना ती 3000 रुपयांची मदत खूप मोठा आधार ठरू शकतो। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि अशाच योजनांची माहिती वेळच्या वेळी मिळावी म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा। अर्जाची लिंक आणि फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत। व्हॉट्सॲप ग्रुपसाठी लिंक देखील खाली दिली आहे। धन्यवाद मित्रांनो।